नमस्कार मित्रांनो. कोणतंही नातं असो, मग नवरा बायकोचं, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं, दोन्हीही मध्ये दोन व्यक्ती नाही तर दोन आयुष्य जोडली जातात. पण काही कारण, काही चुका किंवा चुकीच्या वागण्यामुळे नातं बोरिंग होऊ लागतं आणि पार्टनरवरचा विश्वास राहत नाही. मित्रांनो, काही वेळेत काही वस्तू धोक्याचं कारण बनतात. मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून आपण हे पाहणार आहोत की अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे स्त्री खूप लवकर पुरुषाला धोका देते. मित्रांनो, लोक सुरुवातीला पार्टनरचं खूप कौतुक करतात, एकमेकांना भेटण्यासाठी कारण शोधतात आणि नंतर फक्त फॉर्मॅलिटीज म्हणूनच प्रेम राहतं. मित्रांनो, आणि जेव्हा पार्टनर त्याच्या जुन्या दिवसांना आठवतो तेव्हा असं वाटतं की आता आपल्यामध्ये पहिल्यासारखं प्रेम नाही राहिलं. अशा परिस्थितीत त्यांना कोणी दुसरं आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कोणी त्यांच्या आयुष्यात रंग भरायला आलंय ना, मग अशा वेळी धोका मिळणं निश्चित होतं. मित्रांनो, अशा चुका करू नका. मित्रांनो, बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती खूप लॅपटॉप, स्मार्टफोनमध्ये खूप जण व्यस्त असतात. सर्रासच व्यक्ती यामध्ये आपल्याला व्यस्त असलेल्या दिसून येतात. पण मित्रांनो बघा, पार्टनरसाठी ते वेळच काढत नाहीत. अशा वेळी जेव्हा सोशल साईटवर जर कोणी मिळालं तर लोक खूप लवकर जोडले जातात आणि त्यांना पार्टनरचा थोडा पण वेळ ते पार्टनरसाठी थोडा पण वेळ काढत नाहीत. त्यामुळे पार्टनरबरोबर हळूहळू दुरावा निर्माण होतो आणि दुसरीकडे मन जोडलं जातं. पण जर तुम्ही तुमचं नातं तुम्हाला टिकवायचं असेल तर अशा चुका करू नका. मित्रांनो, नात्यात आल्यानंतर काही दिवसांनी लोक एक दुसऱ्यांचं बोलणं न ऐकल्यासारखं करतात. पार्टनरच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. पार्टनरसोबत ना तर क्वालिटी टाईम स्पेंड करतात तर नाही प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी बाहेरून जर कोणी आकर्षित केलं तर ती व्यक्ती पार्टनरला सोडून खूप लवकर त्या व्यक्तीकडे आकर्षित होते आणि इथेच मात्र नात्यात धोका मिळण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून प्रत्येकाने या चुका नक्की टाळाव्यात. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचे नाही. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनल्सशी कनेक्ट रहा. तुम्हा सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ.